नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण जे मागील पार्ट 1 पार्ट 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला होता त्याचा आज आपण शेवट पार्ट 3 बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल इंटेलिजन्सचे 20 प्रश्न आणि मराठीचे 10 प्रश्न बघायचे आहेत. जे आपले टोटल 90 प्रश्नाची जी प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर होती ती आज कंप्लीट होते. तर याच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 61 ते 90 असे 30 प्रश्न बघायचे आहेत जे 2023च्या परीक्षेला आले होते. त्याच्यामध्ये जे काही अपडेशन असेल किंवा प्रश्नांची जी काठिण्य पातळी असेल ती बऱ्यापैकी अशीच येईल असं काही नाही आहे. याच्यापेक्षा हार्ड येऊ शकते, या लेवलची येऊ शकते किंवा याच्यापेक्षा थोडी सोपीही येऊ शकते. प्रश्न फक्त आपण रेफरन्ससाठी बघतोय, जे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते. चालूच्या प्रश्नांचा जो काठिण्य पातळीचा लेवल असेल तो कमी जास्त असण्याची शक्यता आहे. आपण हे प्रश्न फक्त आपल्या रेफरन्ससाठी यूज करत आहोत. त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवर सेट 1 सेट 2 अपलोड केला होता. सेट 3 आपण लवकरच अपलोड करत आहोत, तोही तुम्ही बघा. मागचे सेट 2 बघितले नसतील, त्याचबरोबर या सिरीजचे पार्ट 1 पार्ट 2 त्याचे व्हिडिओ त्याचे क्वेश्चन्स तुम्ही बघितले नसतील तर ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आपण कोड भरती संदर्भातील जे काही अपडेशन असतील, नवनवीन भरती असतील किंवा चालू कोड भरतीचे अपडेट असतील ते मिळवण्यासाठी आपण एक वेगळा व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवला होता. त्याची लिंक दिलेली आहे, तोही तुम्ही जॉईन करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघू जनरल इंटेलिजन्स आणि मराठीचे पुढील प्रश्न. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वेगवेगळी माहिती, वेगवेगळ्या व्हिडिओज, वेगवेगळ्या भरती रिलेटेड माहितीज आपण देत असतो, त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर जनरल इंटेलिजन्सचा पहिला प्रश्न जो आपल्या सिरीजचा 61वा प्रश्न आहे की सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले ऑप्शन्स आहेत की फिजिओलॉजी इज इक्वल टू किंवा फिजिओलॉजी म्हणजेच ह्युमन बिंग असेल आणि ऑर्निथोलॉजीचं विचारले की काय असणार आहे. तर ऑप्शन्स आहेत बर्ड्स, व्होल्कॅनॉइड्स, इन्सेक्ट्स आणि रेप्टाइल्स. तर याच्यामध्ये राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए बर्ड्स. तर याच्यामध्ये बघा व्होल्कॅनोज, इन्सेक्ट्स आणि रेप्टाइल्स जे आहेत ते नॉन लिव्हिंग आहेत आणि बर्ड्स जे आहे ती लिव्हिंग आहे. त्यामुळे त्याचा संबंध येतो किंवा त्याचा जो संदर्भ आहे तो ऑर्निथोलॉजीशी लागून आहे. त्याचबरोबर व्होल्कॅनोज जे आहे ते जिओलॉजिकल फॉर्मेशन्स आहेत जो नॉट लिव्हिंग आहे आणि हे बर्ड्स जे आहेत ते लिव्हिंग आहेत. तर इन्सेक्ट जो आहे तो डिफरंट टाईप ऑफ एनिमल्स, बर्ड्स टाईपच वेगळा याचा. त्याचबरोबर रेप्टाइल्स पण डिफरंट फॉर्म बर्ड्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62 सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे EGIK FHJL, सेम त्याच्यासारखं आहे. तर MOQS काय असणार आहे. तर याच्यामध्ये याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी NPRT. तर याचा संदर्भ कसा लागतो तर दिलेल्या ऑप्शनमध्ये E+1 असेल, त्याच्यानंतरचा पुढचा आहे सिम्बॉल किंवा अल्फाबेट F, सेम G+1, G नंतर आहे H, I नंतर आहे J आणि K नंतर आहे L. तर याचा संदर्भ लावून हे आन्सर होईल M+1 नुसार M नंतर N, O नंतर P, Q नंतर R आणि S नंतर T. त्यामुळे राईट आन्सर आहे NPRT. क्वेश्चन नंबर 63 सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. 147, 741, 869 क्वेश्चन मार्क. तर राईट आन्सर आहे क्वेश्चन 63चं ऑप्शन B 968. द रिलेशनशिप बिटवीन 147 अँड 741 इज दॅट द डिजिट आर रिव्हर्स्ड. म्हणजे जे 147 दिला आहे तो रिव्हर्स लिहिला आहे 741. तर 869 काय असेल 968. असे सोपेही प्रश्न असू शकतात किंवा हार्ड लेवलचे पण असू शकतात. काही प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिस सिलेक्ट वाटत असेल तर तसे तुम्ही कमेंट करा, ते आपण करेक्शन करू. क्वेश्चन नंबर 64 फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. राईट आन्सर इज ऑप्शन B flower, because herb, tree and shrub are all types of plants. A flower is a part of a plant. त्यामुळं फ्लॉवर जे ऑप्शन आहे तो राईट असेल. क्वेश्चन नंबर 65 फाइंड द ऑड लेटर्स पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. राईट आन्सर इज ऑप्शन D VWXZ. तर याचा संदर्भ कसा असेल द अदर थ्री ऑप्शन्स ABC ऑल हॅव कंजेक्टिव्ह लेटर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर JK LM NOPQ RSTO. आणि ऑप्शन नंबर डी बघितला तर VWXZ आहे, म्हणजे मिसिंग लेटर आहे Y. त्याच्यामुळं ऑड असणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 66 इफ 3 इज टू 12 देन 2 इज टू व्हॉट. राईट आन्सर इज ऑप्शन C 8. कसं बघू, 3 आणि 12 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजेच 3 गुणिले 4 केला असता 3 चोक 12 येतं. तर 2 गुणिले 4 केला असता किती येईल, म्हणजे 2 गुणिले 4 इज इक्वल टू 8. याच्यामध्ये आणि कोणी काही वेगळा संदर्भ लावत असेल की हे असं नाही, हे जे कॅल्क्युलेशन केलं आहे हे असं नाही, हे वेगळ्या पद्धतीनं पण येऊ शकतं, तर तसं काही असेल तर तुम्ही ते कमेंट करू शकता. क्वेश्चन नंबर 67 फाइंड द ऑड वर्ड आउट. राईट आन्सर इज ऑप्शन डी निजामाबाद.
तर याचं जो संदर्भ लागतो तो चेन्नई आहे कॅपिटल सिटी ऑफ तमिळनाडू, हैदराबाद आहे कॅपिटल सिटी ऑफ तेलंगणा आणि पुणे आहे मेजर सिटी ऑफ महाराष्ट्र. निजामाबाद ही एकमेव आहे जे स्मॉलर सिटी इन तेलंगणा आहे. तर जे मेन होतं फोकस या 3 गोष्टींवर होतं आणि जे ऑड आहे ते निजामाबाद आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन 15, 24, 33 अँड 42 क्वेश्चन मार्क. राईट आन्सर इज ऑप्शन ए 51. कसं बघा, तर 15 आणि 24 मध्ये 9चा फरक आहे. ठीक आहे, तर 15 अधिक 9 केलं, उत्तर येतं 24. सेम हीच प्रोसेस पुढे घेतली, 24 प्लस 9 केलं 33 येतं, 33 प्लस 9 केलं 42 येतं, त्यानंतर 42 प्लस 9 केल्यानंतर आन्सर येतं 51. सो ऑप्शन ए 51. क्वेश्चन नंबर 69, फाइंड आउट द नंबर 39 इन रोमन नंबर्स. रोमन लँग्वेजमध्ये नंबर्स देतील मेन्शन केलेले, त्यातील जो नंबर असेल राईटवाला त्यांना हवा आहे तो विचारतील. तर रोमन नंबर कमीत कमी 50 ते 100 पर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. त्याची जी लिखाण आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए जो आहे तो राईट आन्सर आहे. 39 साठी XXXIX असं लिहिलं जातं. तर त्याची जी फोड केली आहे राईट आन्सर घेण्यासाठी, तर थोडक्यात अशी असेल, द रोमन न्युमरियल फॉर 39 इज XXIX. दिस इज बिकॉज X मीन्स 10 अँड सो XXX इज 30. ठीक आहे, अँड IX रिप्रेझेंट 9. सो 10 - 1 इज 9. सो ऑप्शन नंबर ए XXXIX इज राईट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 17, कृष्णा महाबळेश्वर देन ब्रह्मगिरी क्वेश्चन मार्क. राईट आन्सर इज ऑप्शन डी गोदावरी. कृष्णा नदी महाबळेश्वरच्या तिथून वाहते, तर ब्रह्मगिरी कुठून? ब्रह्मगिरीमध्ये कोणती? तर गोदावरी. क्वेश्चन नंबर 71, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर ऑर्डर इन द डिक्शनरी. राईट आन्सर इज ऑप्शन डी 1 4 5 2 3. 1 4 5 2 3. ठीक आहे, याचं जे स्पष्टीकरण आहे ते खूप मोठं आहे. मग हे स्पष्टीकरण इथं तुम्हाला स्पष्ट करून सांगणं पॉसिबल नसल्यामुळं डायरेक्ट त्याचा आन्सर सांगतोय. जर या संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर तसं कमेंट करा, आपण स्पष्टीकरण त्याच प्रॉपर क्वेश्चनचं ग्रुपमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जितकं शक्य आहे स्पष्ट करायला सोपं जाईल तितकं इथं स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतोय जे लिहिलेलं आहे पेननी. इथून पुढचं जे असेल ते आपलं बाय प्रिंटच असणार आहे स्पष्टीकरण वगैरे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट थ्रू कळवा किंवा ग्रुपवरती सांगा. क्वेश्चन नंबर 72, फाइंड द ऑड पेयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. द राईट आन्सर इज ऑप्शन डी 63 162. Question number 73, find the missing number in the following series. Number are 4 3 1 7 2 8 6 and 3 4 4. The right answer is option A 172. तर याची फोड बघा कशी होती. 43 त्याला जर इंटू 4 केलं तर 172 आन्सर येतं. 43 इज इक्वल टू 4 केलं तर 172 येतं. सेम तसंच 172ला भागिले 2 केलं तर त्याचं राईट आन्सर 86 येतं. आता हा सिक्वेन्स कसा लागला आहे, एकदा गुणिले 4 केले आणि एकदा भागिले 2 केले सिक्वेन्सनुसार. त्याचबरोबर या पहिल्यावाल्याला जर गुणिले केलं असेल, दुसऱ्या वेळेला भागिले केलं असेल, तर परत तिसऱ्या वेळेला गुणिले येणार. मग 86 गुणिले 4 केलं तर आन्सर आलं 34, जे इथं 4 नंबरला आहे. सेम तीच मेथड पुढे फॉलो केली. 344ला भागिले 2 केलं, 344ला भागिले 2 केलं, त्याचा आन्सर येतं 172. तर 344 नंतर जो येणारा नंबर असेल तो असणार आहे ऑप्शन ए 172. फक्त पॅटर्न लक्षात आला पाहिजे. गुणाकार, भागाकार, वजाबाकी किंवा अधिक जे काही केलं असेल ते प्रॉपर जर लक्षात आलं तर अशा सिरीजचे क्वेश्चन तुम्ही आरामात सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 74, एक्स इज द सिस्टर ऑफ वाय, वाय इज मॅरिड टू झेड, वाय अँड झेड हॅव अ डॉटर ए, देन हाऊ इज अ ए रिलेटेड टू एक्स. राईट आन्सर इज निस. तर याच्यामध्ये जे अल्फाबेट्स देतात तिथे स्वतःच्या फॅमिली मेंबर्सला ठेवून अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही आरामात सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 75, फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह वर्ड सिलेक्ट द वर्ड विच कॅन नॉट बी फॉर्मड युझिंग द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. राईट आन्सर इज ऑप्शन डी. दिलेल्या वर्डमध्ये वाय मिसिंग आहे त्याच्यामुळं ॲनॉलॉजी इथं लागते आणि ऑप्शन नंबर डी हा राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 76, इफ पी डिनोट्स प्लस, क्यू डिनोट्स एक्स, आर डिनोट्स प्लस अँड एस डिनोट्स मायनस, then what is the value of 18Q 12 P4 R 5 S 6. हा जो क्वेश्चन आहे हा इनकम्प्लीट आहे. आपण हा सोडवण्याचा प्रयत्न केला बट आपल्याला हा इनकम्प्लीट वाटला, त्याच्यामुळं आपण इथं आन्सर काही मेन्शन करत नाही आहे. जर तुम्हाला या क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर 76चं तुम्हाला आन्सर माहीत असेल तर तुम्ही कृपया
क्वेश्चन नंबर आणि त्याचा आन्सर मेन्शन करावं, जे इतरांनाही सोडवण्यास हेल्प होईल. क्वेश्चन नंबर 77. इफ 4 + 3 is equal to 25 and 8 + 4 is equal to 80, then 3 + 2 is equal to question mark. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर सी 13. तर या क्वेश्चनचा पॅटर्न बघा कसा आहे. a + 2 is equal to a² + b². देन फर्स्ट 4² + 3² is equal to 16 + 9. First sentence. Answer is 25. Here mention. Then question is 3 + 2 is equal to what? Same method, same pattern. 3² + 2² is equal to 9 + 4. 3² 9, 2² 4. Then right answer is 13. Option number C. Question number 78. Select the missing numbers from the given alternatives. Given alternatives दिलेले कोणते आहेत? हा टेबल ज्याच्यामध्ये फर्स्टला 8 आहे. फर्स्ट टेबलमध्ये उभं 8 7 2 आहे, 32 क्वेश्चन मार्क 6 आहे आणि देन 4 5 3 आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 35. तर याची मेथड काय बघा. 8 × 4 8 × 4 8 × 4 इज इक्वल टू 32. सेंटरवाला ऑप्शन. देन आणि सेम तसंच थर्डवालं 2 × 3. राईट आन्सर 6. सेम पॅटर्न फॉलो केला आहे. 7 इज इक्वल टू 5. ऑप्शन नंबर बी 35. अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला उभं आडवं तिरकं कॅल्क्युलेशन करून अशा प्रकारची उत्तरं काढता येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 79. Ganesh starts his journey by walking 2 kilometers toward north. Then he takes right turn and walks 1 kilometer. Again takes a right turn and walks 2 kilometers. Now which direction he is facing? The right answer is option C, south. Question number 80. Select the correct measurement tool to measure water released from dam. वॉटर रिलीज जे केलं जातं त्याचं जे परिमाण आहे ते आहे ऑप्शन बी क्युसेक्स. नेक्स्ट मराठी जनरल इंटेलिजन्सचे आपण या सिरीजचे 20 प्रश्न बघितले. मराठीचे 10 प्रश्न बघू जे आपल्या पार्ट 3चे शेवटचे 10 प्रश्न असतील. बघा क्वेश्चन नंबर 81. स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. द राईट आन्सर इज ऑप्शन सी गरिबी. गरिबी काय भाववाचक नाम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. राईट आन्सर इज ऑप्शन डी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. क्वेश्चन नंबर 83. अरेच्छा हे केवलप्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन नंबर सी. कोणता हे विचारायचं आहे त्यांना की अरेच्छा हे केवलप्रयोगी अव्यय आहे का किंवा कोणता आहे, तर ते कोणता आहे आश्चर्यदर्शक. क्वेश्चन नंबर 84. आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर सी मोठे काम साध्य करणे. क्वेश्चन नंबर 85. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्याचा प्रकार ओळखा. द राईट आन्सर इज ऑप्शन बी संयुक्त वाक्य. क्वेश्चन नंबर 86. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आहे ऑप्शन नंबर सी सामुदायिक. क्वेश्चन नंबर 87. वाक्याच्या शेवटी उपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे. ऑप्शन नंबर सी अपूर्ण विराम. क्वेश्चन नंबर 88. कोठेतरी डॅश 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 आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला या पर्यायातील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल. तर ऑप्शन नंबर डी माशी शिंकणे. क्वेश्चन नंबर 89. खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते. राईट आन्सर इज ऑप्शन सी ना धो महानोर. क्वेश्चन नंबर 90. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत या वाक्यातील आम्ही हा शब्द टिंबटिंब प्रकारचा आहे किंवा काय आहे, तर ऑप्शन नंबर डी सर्वनाम इज राईट आन्सर. तर या प्रकारे आपण उर्वरित पार्ट 3 मधील 30 प्रश्न बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण जनरल इंटेलिजन्स आणि मराठी टॉपिक कव्हर केला. तर मागील 2023 वर्षाची जी प्रश्नपत्रिका होती ती या व्हिडिओमध्ये पूर्ण होते. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर सेट 1 आणि 2ची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तयारी चालू ठेवा. लेखीसोबत टायपिंगची पण तयारी चालू असू दे. डेली तास अर्धा तास प्रॅक्टिस करा टायपिंगची. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही फ्री नोट्स मिळतील त्याचा सराव करा. सेल्फ स्टडीवर फोकस द्या. पेडच्या नादी लागू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील अपडेट्समध्ये लवकरच भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा, प्रॅक्टिस करत राहा. लवकरच भेटू. धन्यवाद.